आजाराचा चौक. रुथला व मुलांना बरे वाटेना म्हणून त्यांना पुन्हा राहुरीला पाठवली. तिला आम्ही 50 रुपये पाठवित होतो. जहाल मंजुळाबाईंची सून मी राहण्यास बोलावली होती. लग्न झाल्यापासून मी तिला पाहिलेच नव्हते. ती आली होती. यावेळेस दत्तू LLBच्या टर्म्स भरीत होता. त्यावरून त्याचे व त्याच्या अधिकाऱ्यांचे खटके उडू लागले. तसेच चर्चमध्येही त्या दोघांचे पटेनासे झाले. उद्या प्रिन्स ऑफ वेल्स येणार, तेव्हा प्रिन्स ऑफ वेल्सला पाहायला कोण कोण जाणार ह्याचे बेत चालले. 6ला जाऊन 11ला परत यायचे तसे ठरले. लहान मुलीखेरीज करून सर्व मोठ्या मुली मास्तरीणी पहाटेच घास खाऊन निघाल्या. बंदरावर जायचे होते. त्याबरोबर राधाही गेली. राधा म्हणजे जहाल मंजुळाबाईंची सून. मुलींच्या बरोबर समद्याही गेल्या. जागीरदाराला मुली समद्या म्हणत, कारण तो साऱ्या मुलींसंबंधाने बोलायचे झाले म्हणजे समद्या मुली असे म्हणे. दत्तू बेबीनीही बंदरावर जावे असे मला वाटत होते, पण दोघी घरी अभ्यास करीत बसली. मी चंपीकडून बराचसा भात व वालाचे बिरडे करविले. मी म्हटले, बिचाऱ्या मुली मास्तरनी भूक भूक करीत येतील, तेव्हा अन्न तयार ठेवलेले बरे. मुली गेल्यावर थोड्या वेळाने घरी राहिलेली एक मोठी मुलगी धावत धावत येऊन मला सांगू लागली, आजी आजी, ती बघा गंमत. अहो, पुढच्या माडीच्या साऱ्या खिडक्या भराभर लावून घेतायत. मी पुढे जाऊन पाहिले तो खरेच. आणखीन आश्चर्य म्हणजे त्या खिडक्यांवर रस्त्याने भराभर दगडे येऊ लागले. मी माळ्याला लागले, अरे काय आहे ते पाहू ये. माळी फाटक बंद करून आला. आज समद्या मुलींबरोबर गेल्या असल्याने गेटवर माळी बसला होता. गेट बंद होताच बाहेरून महात्मा गांधी की जय जयकार होऊ लागली. आतमध्ये 30-40 लहान लहान मुले होती. ती बाहेर एकूण गांधीजी की जय, गांधीजी की जय म्हणून ओरडू लागली. आधी जाते वेळेस मुलीस 2 पक्ष होऊन मोठा कडाक्याचा वाद झाला होता. मी त्यांना बजावले होते की बायानो, हा वादविवाद करायला पुढे पुष्कळ वेळ आहे. आज रस्त्याने एक अक्षर न काढता जा. पण त्या मुलींची मी समजूत काढली तशी ह्या लहान लहान पोरांची काढता येईना. इतक्यात फाटकाला धक्का बसू लागले. आमचे 2 ख्रिस्ती भाऊ बहीण ओरडत होत्या की आम्हाला लवकर आत घ्या. त्यांना आम्ही आत घेतले. त्यांच्या येण्याने बाहेर काय चालले होते याची कल्पना करता आली. आमच्या 30-40 गांधी भक्तांना मी दळणाच्या खोलीत नेऊन बसवले व पुढच्या दारी आले तो रस्त्यावर मोठमोठा आरडाओरडा चाललेली. आमच्या पाहुण्यांनी खबर दिली की ट्रमच्या तारा तोडल्या, बत्त्यांचे खांब आडवे केले, मोटारी तोडून अस्ताव्यस्त टाकल्या, चहूकडची दारे खिडक्या बंद झाली आहेत, वाटेने दोन्ही प्रकारच्या टोळ्या हिंडत आहेत. आम्ही अर्ध्याच वाटेवरून माघारी घेतली. पुढे जाण्यास कोणाचे धैर्य होत नाही. हे सांगताना त्यांना दम लागला होता व अंगातून एकसारख्या घामाच्या धारा लागल्या होत्या. आता दत्तू बेबीला जाण्याचा हुरूप आला. बेबी चल, येतेस का? मी जातो हे पाहायला. बाबांनो, तुम्ही दोघेही जाऊ नका. आई तू फार बोवाभित्री, असे म्हणून ते दोघेही निघून गेले. आधी मुली मास्तरणीची काळजी, त्यात पाहुणी म्हणून आलेली राधा, तिची भर, तिच्या अंगावर 2-3 शाचे डाग, त्यातच दत्तू बेबीचा आणि धाक. हे दोघे भेंडी बाजार, पायधुणी, चौपटी, नळ बाजार, भायखळा वा नागपाडा अशी बरीच ठिकाणे पाहून आली. रस्त्यावर जिकडे तिकडे शुकशुकाट. त्यांना आश्चर्य वाटे की एवढा मोठा दंगा म्हणतात, पण इथे तर मुंबई रोजच्या पेक्षा शांत दिसते. दत्तू बोडकाच होता. बेबी तर खादीचे मोकळे लुगडे नेसली होती. उभ्या पारशाजवळ येताच त्यांना दोन्ही बाजूंना लोकांना अडविले, पण दोघे एकमेकांच्या सहाय्याने वाचले. बाई म्हणून तिला सरकार पक्षाच्या लोकांनी हात लावला नाही व अंगावर खादीची साडी म्हणून गांधी पक्षाच्या लोकांनी त्यांना मुकाट्याने जाऊ दिले. दत्तू बेबी संध्याकाळी सुखरूप घरी पोहोचले. आमच्या अमेरिकन मिशनच्या देवळापुढे भर रस्त्यात खून झाला. तिथले साहेब आपला बंगला बंद करून आत बसले. आमचे अधिकारी मात्र आपल्या मडम साहेबांसह तेवढ्या दंगलीत मुलींना सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. काट्या, सोटे, दगड हीच काय ती हत्यारे, पण सारी मुंबई घाबरून गेली होती. आमच्या समद्या मुली मास्तरणीचा कळप कसा तरी सांभाळून सुरक्षितपणे कॅनन जोशांच्या वाडीत नेऊन सोडला. तेही परमात्मा जाणणारे गृहस्थ होते. त्यांनी काही वेळाने म्हणजे 4च्या सुमारास महाप्रयत्नाने मुलींना एक एक गुटली, एक एक चहाचा कप आणून दिला. आमच्या माळी फाटकाच्या फटीला डोळे व कान अदलून बदलून लावीत बसला होता. 5 मिनिटांनी तो आत बातमी आणून पोहोचवायचा. त्याची प्रत्येक खबर ताजी व खुसखुशीत असायची. आता काय तर मुली पठाणाने पकडल्या, आता काय तर त्या मवाल्यांनी कोंडल्या, आता काय तर ट्रम्प उलटली, त्यात मुली चेंगारल्या. त्यांच्या सगळ्या बातम्यांचा संबंध केवळ आमच्याच मुलींशी असे. रात्री 9च्या सुमारास कसे तरी लपत-छपत आमचे साहेब येऊन पोहोचले. त्यांनी सांगितले, आजीबाई, भिण्याचे काही कारण नाही. सर्व मुली कॅनन जोशी साहेबांकडे सुखरूप आहेत. त्या कदाचित आता येतील, नाहीतर उद्या सकाळी येतील. पण 10:30च्या मुली येऊन खरोखरीच माझ्यापुढे उभा राहिल्या तेव्हा माझा जीव खाली पडला. दुसऱ्या दिवशी मला 2 जोड कार्डे आली. त्याच्यावर एकाचा अर्थाचा मजकूर होता, तुम्ही सर्व कसे काय आहात ते उलट टपालाने कळवा.
एक जोड कार्ड होते माझे बहीण शहाबाई मिसाळ यांचे व दुसरे पुण्याहून श्रीमती मथुराबाई मल्हार यांचे होते. मथुराबाईंनी दत्तूविषयी भलतेच काही ऐकले होते. रुत व नाना अशोक यांना ज्या ज्या आजारामुळे राहुरी दाखवली तोच बेबीला आता झाला. आजार म्हणजे फार मोठा नाही, पण बेबीच्या शरीराला तो फार मोठा ठरला. हा हिवतापाचा आजार तिला झाला. तिच्या आयुष्यात तिला फार थोडे आजार झाले, पण जे थोडे झाले त्यांनी तिला अगदी पिळून काढले. पहिला प्लेग, मग विषम आणि आता हा. तिला हिवताप, ताप व तापात हिव येऊ लागली. तशात तिची BAची परीक्षा सुरू झाली. ती तशीच परीक्षेला गेली. पहिल्याच दिवशी अर्धा-मुर्धा पेपर देऊन कशी तरी परत आली. अंगात ताप म्हणतो मी, तरी दुसऱ्या दिवशी तोच विचार व तोच नाद. ती म्हणे मला जाऊ दे, माझी परीक्षा बुडेल. मी कसे तरी तिला थोपवून धरले. घरगुती काही औषधे दिले तरी ताप अधिकच. मग डॉक्टर दांडेकरांचे औषध सुरू केले. त्यांनी फार श्रम घेतले. तिच्या डोक्यावर किती बर्फ ठेवला तसे त्यांचे मोजमापच नाही. आता तिला आपली सही देखील करता येईनाशी झाली. दिवाळीची सुट्टी आली. मुली मास्तरणी जिकडे तिकडे गेल्या. दत्तू राहुरीच गेला. जिकडे तिकडे शुकशुकाट झाला. चोरही येईनासे झाले. माझ्या मनाला सारखी हुरहुर लागून राहिली की मुलीचा ताप तर राहत नाही आणि तिला सहीही करता येत नाही. डॉक्टर म्हणाले हिला माशाचे पाणी द्या व हवा बदलण्यास न्या. आता माशाचे पाणी द्यायचे कसे व ते आणायचे कोणी? हवा बदलायच्या नेणार कुठे व जाणार कुठे? बापाला नाही भाऊ व आईला नाही जाऊ. आमच्या शेजारी यशोदाबाई नावाची एक माऊली राहत होती. तिने 15 दिवस नियमाने माशाचे पाणी आणून दिले व तिनेच पुढे सुचवले की तुम्ही माथेरानला जा. माथेरान अगदी जवळ आहे. तिच्या सूचनेप्रमाणे मी बेत ठरवला. सारे सामान गोळा केले. तेथे बाजारहाटाची जरूर राहायला नको अशी व्यवस्था होती माझी. आता माझी मानसकन्या चंपाला नकळत पळून गेलेली होती. तिने छोट्यालाही नेले होते. गेल्यावर तिचा निरोप आला की आई मी बरी आहे, काळजी करू नको. पण ती त्यानंतर मला अजूनपर्यंत भेटली नाही. आमच्याबरोबर शाळेतील एक ऑर्फन मुलगी गेली. ती 7-8 वर्षांची होती. नेरळला माझ्या भावाची मुलगी सोनू होती. ते भाऊ म्हणजे गुडशस्थ ब्राह्मण राहणारा बापूराव आढाव. तिला पत्र टाकले. तिचे उत्तर आले बेबीला घेऊन या, मी सर्व व्यवस्था ठेवीन. इकडे बेजीने आम्हाला गाडीत बसवून दिले म्हणजे एकीला तरी खरोखर उचलून गाडी ठेवून दिली. तिकडे सोनू व तिचा मुलगा स्टेशनवर आले होते. नेरळला आम्ही 2 दिवस राहिलो, पण बेबीचा ताप व माझी काळजी होती तीच होती. सोनू म्हणे आत्याबाई तुम्ही येथेच राहा व रोज बेबीला माथेरानला पाठवीत जा, कारण आता सीझन आहे व माथेरानचे भाडे तुम्हाला झेपणार नाही. दत्तू व रुत येथे आले होते. ते मला आठवले. मी तिच्या मुलाला माथेरानला पाठवून त्या घरचा तपास करविला. घरवाल्याने निरोप पाठवला की दत्तोपंतांच्या आईला म्हणावे कधीही या, घर तुमचेच आहे. सकाळीच आम्ही प्रभाला घेऊन माथेरानला गेलो. तेथे तांगे नाहीत, जिनरिशान आहेत. बेबीला जिनरिशेत बसविले व आम्ही पायी होतो. आमच्या नावीबुवांनी निरोप पाठवल्याप्रमाणे खरोखरीच त्यांचे घर माझेच होते. पण आत पाऊल टाकायला मात्र मला जागा नव्हती. घर लहान व त्यात बिराडे फार. मीही भटीन. मी आपले चंबुगबाळे त्या गर्दीत झोकले. मात्र माझे ते चंबुगबाळे मागच्या पडवीत जाऊन पडले. तेथे 3 दगड मांडण्यापुरती व तिघींना एकमेकींना चिकटून निजण्यापुरती 5 हात लांबी रुंदीची जागा मिळाली. पहाटे 6च्या आत मी आपले काम आटोपून दिवा मारली. सकाळचा सर्व स्वयंपाक करून शिदोरी, धुणे व बेबी आणि लक्ष्मी यांना घेऊन बाहेर पडे. ती संध्याकाळी परत घरात येऊन जाताना जो दिवा मालवी तो परत लावी. संध्याकाळचा स्वयंपाक घरवाली किंवा भाडेकरणी यांच्यापैकी कोणीतरी करून ठेवीत. कारण माझ्या उभ्या आयुष्यात मला कधी कोणी नाही म्हटले नाही. हे विश्वची माझे घर आहे. माथेरानला हवा भरपूर तर पाणी तितकेच दुर्मिळ. दूध व पाणी यांचा तुटवडा, पण तो आमच्यासारख्यांना लक्ष्मीपुत्रांना नाही. मी लक्ष्मी असले तरी लक्ष्मीपुत्र नाही. आम्हाला चहाची जरुरी नव्हती. बेबीचे दूध बंद केले होते. पाण्याचा एक हंडा आम्ही घेत होतो. त्याला 3 आणे पडत. आमचे प्रतिविधी धुणे, प्रांतविधी, धुणे, अंघोळी वगैरे सारे काही पाण्याचा आश्रय पाहून होत असत. दिवसभर आमचा मुक्काम झाडाखाली होई. जसजशी त्यांची सावली फिरे तसं ते आमचे बिराड फिरे. रात्री परत आल्यावर आम्ही घरवाल्यांच्या व इतर बिराडकरांच्या पायवाटेतच निजत होतो. पण ते बिचारे आपली पायवाट मग बाजूने करीत. त्या घरातील सर्वत्र माणसे फार सज्जन आहेत. पण सीझनमुळे सकाळी हातात धरलेले वस्त्रे संध्याकाळीच त्यांना खाली ठेवता येत आणि पुरुष मंडळी अगदी दमून जाईल. त्यामुळे श्रम परिहारार्थ रात्री कलाला भेट देऊन येत. दिवसभर चाललेले हात थांबून त्यांची आता तोंडे चालू लागत. पण त्यांची
लेक्चर घरातील मालकीण फारशी चालू देत नसत. मुंबईहून एक नर्स हवा बदलण्यासाठी आली होती. ती शेजारीच राहत असे. बुद्धीने व मनाने ती माझी सोबतीण होती. त्यामुळे आमचे मेतकूट चांगले जमले होते. आम्ही कोणत्या बाजूला जायचे ते तिला सांगून जात होतो. मग ती आपले सारे काम आटोपून 4च्या सुमारास आम्हाला शोधित येई. मला इंग्रजी येस नो कॅट डॉग कम गो इतकेच येत, पण तिला इंग्रजी मुळीच येत नव्हते व तिला इंग्रजी शिकवण्याचे मी कबूल केले होते. तिला इंग्रजी शिकायला फार हवे होते. तशात माझ्या घरात ती BA झाल्यामुळे 3 BA झाल्यामुळे तर ती जास्तच खुश होती. ती आली म्हणजे आम्ही गाणी म्हणत होतो. तिला वाटे माझा आवाज फारच चांगला आहे. मलाही माझ्या आवाजाचा अभिमान वाटे. मला सर्व टिळकांचीच गाणी पाठ. तिची गाणी मुरल्या, गवळणी अशी असत. एक दिवस आम्ही अगदी रंगात आलो होतो. आमच्या आवाजाच्या रोखाने 2-4 मुसलमान स्त्रिया आल्या. त्या चांगल्या श्रीमंत दिसल्या, पण त्यांना पाहून आम्ही आमचे गाणे थांबवले नाही. त्या आमच्याजवळ येऊन बसल्या तरी आमचे गाणी चालूच होते. त्यांच्याबरोबर असलेले 2 बाया मधून त्यांना पानपट्ट्या करून देत होत्या. त्या पाने चघळीत होत्या, पण त्यांचे सारेच लक्ष आमच्या गाण्याकडे होते. आमच्या नर्सबाईंनी त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली, ती त्यांच्याच भाषेत. "आपने कभी गोहर जान का गाना सुना है?" "हाँ हाँ सुना है तो है, लेकिन हमारे सवाई गोहरजान का गाना आपने कभी सुना है?" त्यातील एक जण म्हणाली, "तुम्हारे गोहरजान का गाना सुनकर खाली आदमी बेहोश हो जाएगा, लेकिन हमारे सवाई गोहरजान का गाना सुनकर जंगल के नाग भी डरते हैं." नर्स म्हणाली, "पाहू तुमच्या सवाई गोहरजानचे गाणे. खऱ्या गोहरजानाच्या गाण्याला लोक 10-10 रुपये देऊन जातात. मी तिला पाहिली आहे, तिचे गाणे ऐकले आहे. तिचे सर कोणालाच यायची नाही. सुनवतो." आणि त्या सवाई गोहरजानने गाण्यास सुरुवात केली. तिचे गाणे स्वर्गीय वाटले. भोवताली लोक जमा झाले. तिने 4 गाणी म्हटली व शेवटी सांगितले की "तुम्ही म्हणता ती गोहरजान मीच." पण आमच्या नर्सबाईची खात्री पटेना. इतकी श्रीमंत आणि कला निपुण बाई आमच्याशी अगदी जुन्या ओळखीप्रमाणे वागू लागली. दुबळ्या अंतःकरणाला सज्जनाचा वारा हवा असतो असे मी कोठेसे वाचल्याचे आठवते, म्हणून ती आमच्या मागे मागे राहिली की काय कोणास ठाऊक. पण आम्ही प्लेग, कॉलरा, रक्तपित्ती अशा स्पर्शजन्य रोगाप्रमाणे तिच्यापासून दूर दूर राहण्याचा प्रयत्न करू लागलो. आम्हाला एकदा साथीचा रोग लागतो की काय असे आम्ही तिच्याशी वागलो. तिने काय काय केले, पण आम्ही तिच्या बंगल्यात गेलो नाही. मग तिने आम्हाला आपला मुंबईचा पत्ता दिला. तिचे वय 60-65 वर्षाचे असावे. आम्ही एकत्र जमलो होतो, पण हळूहळू पांगलो. आमच्या भोवती जमा झालेली श्रोतगण आपापल्या मार्गाला लागली. ती आपल्या बंगल्यावर गेली व आम्ही घरी जाऊन आपल्या फुटपाथवर पडपड कुडी केली. पडपड कुडी गंगा भागीरथीच्या तीरी गयागी गमन प्रयागी मरण नित्य काशी विश्वेश्वरा तुझे स्मरण असे निस्तारणा म्हणण्याची पूर्वीच्या स्त्रियांची रीत होती. व उठताना कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम हा पाठ असे. आम्ही येथे 3 आठवडे राहिलो. निघताना घरवाल्याच्या हातावर 20 रुपये दक्षिणा ठेवली. बेबी आता बोलू लागली होती, पण ताप मात्र चालूच होता. जूनच्या 1 तारखेला 2-3 दिवस पुढचे होते तोच आम्ही मुंबईला येऊन दाखल झालो. मास्तरीण जे आपल्याला कामावर हजर होण्याकरता परतू लागली. दत्तू ही सहकुटुंब सहपरिवार राहुरीहून परतली. कारण आता राहुरीला राहण्याची सोयच नव्हती. एक तर पावसाळा व दुसरे म्हणजे तेथे मुंबईसारखी दवाखान्याची सोय नव्हती. आता सर्व एकत्र झालो. काळजीचे कारण काही उरले नाही असे मन म्हणत होते. तोच रुच जी आली तोच ती व 2 मुले तापाने पछाडली. आता मात्र आजाराचा चौकोन जमला. ही तिघे व 4थी बेबी. रुथला परत पाठवण्याची सोयच नव्हती, कारण ती मुळी दवाखान्यासाठी येथे आलेली. तेव्हा मी नगरास मिसेस ह्यूम यांना पत्र पाठवले की मी अशा अडचणीत आहे, तरी बेबीला तुमच्या कंपाऊंडात ठेवा व तिच्या सहाय्याला एखादी बाई पाहून द्या. मी दरमहा 10-15 रुपये पाठवीन, कारण दत्तू मी कामात. घरात 4 माणसे आजारी, त्यात 2 लहान मुले व बेबी ही मूलच बनलेली. पत्र पाहताच मिसेस ह्यूमचे उत्तर आले की बेबीला माझ्याकडे पाठवा, मी तिला बंगल्यातच माझ्याजवळ ठेवीन. तुम्ही मुळीच काळजी करू नका. मला एकच वाईट वाटते की तुम्ही पैशासंबंधाने लिहिले. मला तिच्या खर्चासाठी एक पैकाही नको. त्या माऊलीने लिहिल्याप्रमाणे तन मन धन खर्च करून बेबीची शुश्रूषा आपल्या हाताने आपल्या घरी 3 महिने केली. तेव्हा कोठे तिचा ताप गेला.